बट एक गोष्ट मला वाटली की शाळा त्यांचं काम नीट करत नाही. कारण त्या मुलांमध्ये टॅलेंट दिसलं आम्हाला. लँग्वेज एवढी पॉलिश नव्हती, मॅनर्स खूप कमी होते. अँड दॅट्स वेअर आय फेल्ट की हे लहानपणापासून आपण जर केलं तर आपल्याला चांगला क्राऊड पुढे भेटेल. आणि त्यामुळे मग मी असं ठरवलं, काही जिल्हा परिषद शाळा व्हिजिट पण केल्या, मी बघितलं परिस्थिती एकदम खराब. शिक्षक कार घेऊन येत आहेत पण आतमध्ये एवढ्या घाणीत ते सुद्धा बसलेले. म्हणजे शिक्षक सुधारले पण शाळा अजिबात सुधारली नाही. पण ती नगर जिल्ह्यातली कदाचित पहिली हायटेक शाळा असेल, पण हायटेक असून सुद्धा ती गुरुकुलसारखी असेल. म्हणजे तुम्हाला तिथे व्हॅल्यू एज्युकेशन पासून तर सगळ्या ॲग्रिकल्चर, कार्पेंट्री ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतीच. पण तिथे तुम्ही ड्रोनही बनवल्या शिकाल किंवा मग त्या लेवलचं मॉडर्न एज्युकेशन सुद्धा घ्याल आणि हे पूर्णपणे फ्री असेल. आणि आय नेवर हॅड दॅट माइंडसेट की इथे खूप पैसा कमवला पाहिजे. पण माझा हा माइंडसेट आहे की जे लोक आपल्याकडे येतात त्यांना जॉब लागलं पाहिजे, त्यांनी जॉब त्यांचं कंटिन्यू राहिलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या सिच्युएशन होती की 10% माझ्या बाजूने 90% लोक अपोजिट होते. तो विरोध होता. अगदी मी असं बघितलं की गेटवरती येऊन शिवाय देणारे लोक बघितले. कारण मला त्याचा प्रचंड त्रास होतो या गोष्टीचा की हे नॉनसेन्स युजलेस लोक कमी झाले पाहिजे मार्केटमधून. त्यांना ते सुधारण्यासाठी सगळे प्रयोग सुरू झाले पाहिजे. पण AI 2023 नंतर ChatGPT लॉन्च झाला आणि त्याच्यानंतर जो बदल झाला, आज US कुठल्याही कंपन्यांचं नवीन बजेट तयार होत नाही आहे. दे आर वेटिंग की नको बघूया AI कुठे चाललंय, काय काय करू शकतं आपल्यासाठी. आता होईल की IT जॉब मिळतील तुम्हाला, पण ते पगार तेवढे मिळतील की नाही याची गॅरंटी नाही. आता नीटचा पेपर मंत्र्यांनी फोडला का? नाही. तिथे कोणीतरी शिक्षक होता, कोणीतरी पालक होता, ज्याला कुठेतरी स्वतः ग्रीड तयार झाली की माझ्या मुलाला ॲडमिशन मिळालं पाहिजे. तो शिक्षक होता, त्याला असं वाटलं की मला 1 करोड मिळायला पाहिजे. आणि पैशाच्या हवासापायी सगळं झालं आहे किंवा एखाद्याचं, तर ही सिस्टमच जबाबदार आहे. प्रत्येक आवाजामागे असते एक प्रेरणा, दडलेली असते नवी दिशा. बोल भारी पॉडकास्ट. प्रेरणा, अनुभव आणि मनाला भिडणारे संवाद. काही लोक फक्त कंपनी उभारतात आणि काही लोक एक चळवळ सुरू करतात त्यामध्ये. आणि शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला हा प्रवास आहे. जगभरातून फिरून आपल्या गावातल्या मातीत येऊन पुन्हा एका जागतिक लेवलची, जागतिक दर्जाच्या IT कंपनी त्यांनी एका गावात सुरू केलेली आहे. अशा बाप कंपनीचे ओनर आपल्यासोबत श्री रावसाहेब उगे साहेब आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांचं आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण स्वागत करूया आणि आपण सरांशी जे आहे गप्पा सुरू करूया किंवा सरांचं जे मनोगत आहे, सरांची जी जर्नी आहे ती कशा प्रकारे एका गावातून सुरू झाली आणि त्यांनी गावातच एका जागतिक लेवलची IT कंपनी सुरू केलेली आहे, जे की त्यांचा विशेष आहे की शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकऱ्यांची मुलं कुठे बाहेर न जाता आपल्या गावातच शिकले पाहिजे, त्यांनी गावातच नोकरी केली पाहिजे आणि आपल्या कुटुंबासोबत राहिले पाहिजे, असं विशेष त्यांचं एक विजन आहे. तर आपण सरांशी चर्चा सुरू करूया. आणि सर, आपलं स्वागत आहे आमच्या या बोल भारी पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण एक ग्रामीण भागामध्ये एक कंपनी सुरू केली आहे, IT कंपनी सुरू केली, जागतिक दर्जाची कंपनी सुरू केलेली आहे आणि तिचं नाव आपण बाप कंपनी दिलेलं आहे. विशेष म्हणजे एक ग्रामीण भागातच का सुरू केली आणि कंपनीचं नाव आपण बाप कंपनीच का दिलेलं आहे, आला कुठून आणि ह्याची सुरुवात कुठून झाली हे आम्हाला जाणून घ्यायची फार इच्छा आहे. कोविडमध्ये आपण एक प्रॉब्लेम सगळ्यांनी बघितला असेल की खूप सारे IT जॉब्स ओपन झाले होते आणि टॅलेंट कमी पडत होतं इंडस्ट्रीकडे. बऱ्याच लोकांनी पॅकेज वाढवण्यासाठी फटाफट स्विच मारली. प्रत्येकजण घरून काम करत होता, त्यामुळे प्रत्येकाने पॅकेज वाढवण्यासाठी स्विच मारली. आणि त्यावेळेस माझी कंपनी ठाण्यात होती, असं पूर्ण IT डेव्हलपमेंट तिथून चालायचं आणि ते वेगळ्या नावाने आम्ही करत होतो. ऑफकोर्स त्यावेळेस बाप नाव. त्यावेळेस आम्हाला हा प्रॉब्लेम फेस झाला की आम्ही दरवर्षी 40-50 मुलं घेतोय कॉलेजमधून, त्यांना ट्रेन करतोय, ते रेडी होत आहेत आणि ते कंपनी सोडून 1 वर्षात जात आहेत. आणि हा प्रॉब्लेम मी 2007 पासून, जेव्हापासून मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करायला लागलो तेव्हापासून बघतोय की ॲट्रिशन हा एक असा इश्यू आहे जो प्रत्येक कंपनी फेस करते. IT मध्ये ते खूप कॉमन आहे आणि शहरात खूप सारे ऑप्शन असल्यामुळे मुलं दरवर्षी किंवा दर 2 वर्षाला स्विच मारतात आणि त्यांचे पॅकेज वाढतात. पण ॲज अ क्लायंट साईड, मी US ला असताना मी क्लायंटला जेव्हा फेस करत होतो तेव्हा जेव्हा इथे आमचे डेव्हलपर सोडायचे त्यावेळेस क्लायंटला आन्सर करणं आम्हाला खूप डिफिकल्ट जायचं की आणि का सोडलं. कारण त्यांच्यासाठी हे कॉमन नाही की मुलं 2-2 वर्षात 1-1 वर्षात कंपनी सोडत आहेत. तर हा एक मेजर प्रॉब्लेम इंडस्ट्रीचा होता आणि मला याच्यावर मी जेव्हा विचार केला की काय असं असू शकतं जिथे आपण
एखाद्या क्लायंटला एक डेव्हलपर 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी देऊ शकतो. ओके. आणि ते शहरात तर पॉसिबल नाही. जे आम्ही 4-5 वर्ष ट्राय केलं होतं 2017 पासून तर 2000. कॉम्पिटिशन पण फार आहे सर. आणि मुलं सोडतच असते की सोडतात. लॉयल्टी इज नॉट देअर. बट एक गोष्ट मी बघितली होती की आमच्या गावातून जे मुलं नेले होते ते माझ्या बरोबरच राहिले होते. सो त्यांना ते एक ज्याला आपण म्हणजे बोट पकडून मोठं केलंय, त्याला सगळे मार्ग दाखवले, तो तेवढा लॉयल आहे आपल्यासोबत. आणि त्याने कधीच कंपनी सोडली नाही. म्हणजे आमच्या जे मुलं मी इथून नेले होते ते सगळे तुमच्या बरोबर आमच्यासोबतच राहिले, अजूनही आहे. अजूनही. सो दॅट्स वेअर आय फील की गावाकडे जर आपण कंपनी सुरू केली तर आपल्याला लॉयल मुलं भेटतील जे आपल्यासोबत वर्षानुवर्ष राहतील. आणि मग आपण त्यांना क्लायंट प्रोजेक्टमध्ये टाकलं तर क्लायंटला हा प्रॉब्लेम येणार. सो मला असं वाटलं म्हणजे नॉट जस्ट टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम पण पूर्ण इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला असं वाटलं की जर आपण गावाकडे कंपन्या सुरू केल्या आणि तिथेच मुलांना त्यांच्या घरी येता जाता आलं, त्यांना शेतात मदत करता आली, आईवडिलांसोबत राहता. मेजर इश्यू तोच असतो मुलांचा की Exactly. शहरात यायचं म्हणजे घरी आई वडील असते, फॅमिली सोडून त्यांना शहरात यावं लागतं. आणि कुठेतरी भावनिक विषय पण असतो की जेव्हा मुलं आपलं घर सोडून बाहेर राहतात तेव्हा घरी आल्यानंतर त्यांना भावनिक विषय वाटतो की आपण शहरात जातोय आणि घरच्यांची पण एक काळजी वाटते की आपण शहरात असताना घरचे लोक बघायला हा एक विषय भावनिक पण असतो. आणि त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की आपण गावाकडे टॅलेंट करूया ना. माझं विजन आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं एखादं सेंटर असावं जिथे मुलं त्यांच्या एरियात राहत आहेत. ऍटलीस्ट त्यांना विकेंडला तरी सहज घरी जाता येत आहे. आणि कंपनी गावाकडे सुरू करायची होती तर काय नाव असलं पाहिजे कंपनीचं की ते लोकांना अपील करेल. आणि मी माझे आईवडील निरक्षर असल्यामुळे मी स्वतःहूनच सगळ्या गोष्टी करत गेलोय लहानपणापासून. तर नेहमी मला असं जाणवलं की जर बाप शिकलेला असेल, कारण मी शहरातल्या मुलांशी जेव्हा कम्पेअर करायचो त्यावेळेस ते त्यांचे आई वडील क्लासेसला येणं, एक्झामच्या वेळेस येणं किंवा प्रत्येक ठिकाणी मुलांसोबत असणं ते गावाकडे होत नव्हतं. म्हणजे गावाकडल्या प्रत्येक मुलाचे आई वडील त्याच्याबरोबर नसतात. ते शेतात बिझी असतात, मुलगा स्वतःचे दाखले स्वतः काढतो, स्वतःचं ऍडमिशन स्वतः घेतो, स्वतः शहरात. तर आय फील की तो जो बॅकबोन आहे तो जर माझ्या मागे असता तर मी कदाचित त्याच्यात 10 पट जास्त पुढे असतो. म्हणजे एकतर फायनान्शियल सपोर्ट वडिलांची जर नोकरी असते तर प्रत्येक ठिकाणी मला लोन घेणं सोपं झालं असतं, चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन घेत आलं असतं, किंवा मग कुठेतरी जागा असती तर मी तिथे ऑफिस सुरू करू शकलो असतो. म्हणजे बऱ्याच अडचणी आपल्याला जे स्क्रॅच पासून सॉल्व्ह करायचं असतात तो बॅकबोन आहे ना, तो मला वाटतं तो मिसिंग होता. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्या गावाकडल्या प्रत्येक मुलाला तो बॅकबोन देणं गरजेचं आहे. म्हणजे तो बाप असणं गरजेचं आहे. आणि बाप कंपनीची होल आयडियाच अशी होती की तुमच्या पाठीमागचं पाठीराखा असेल, म्हणजे इट इज लाईक युअर बॅकबोन, ते तुम्हाला मार्ग दाखवेल. म्हणजे आम्ही कधी तसा विचार केला नाही की आम्हाला इथे येऊन $1 मिलियन कमवायचे किंवा पैसे खूप काही कमवायचे. प्रत्येक मुलगा जो आपल्याकडे येईल त्याला नीट गाईड करायचं आणि त्याला करिअरमध्ये सेटल झालं पाहिजे. म्हणून आमच्याकडे एक कन्सेप्ट आहे, तुम्ही या ऍडमिशन घ्या, शिका, जॉब इथे करा किंवा कुठेही करा. जर तुम्ही सेटल होताय तर आम्ही तुम्हाला फ्रीली सोडतोय. म्हणजे तेही नाही की तुम्ही आमच्या कंपनीतच राहिले पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. सो बरेच मुलं फर्स्ट इयर सेकंड इयरला जॉब लागून सुद्धा निघून जातात. बट हॅपीनेस असं आहे की ती फॅमिली सेट होते. येस, राईट. म्हणजे ते फार्मिंग फॅमिलीमध्ये त्याच्याकडे एक मंथली फिक्स पैसा येतोय त्या मुलाच्या माध्यमातून, त्या फॅमिलीच्या माध्यमातून. दॅट इज द गोल. अँड आय थिंक 4 वर्ष झाले आम्ही ते सगळं जगतोय. एकंदरीत ओव्हरऑल तुमची जर्नी कशी, म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालंय, कॉलेज कसं झालं, पुढे तुम्ही एक फॅमिली बॅकग्राऊंड काय होता, निरक्षर होते, तर तुम्हाला हे आयटी मध्ये जाण्याचं किंवा जेव्हा तुम्ही शिक्षण कुठून स्टार्ट केलं, गावातूनच चालू केलं, परत कुठे गेला आणि तो प्रवास कसा होता? सो मी पारेगाव खुर्द संगमेश्वर तालुक्यातला आहे. आणि तिथे ते गाव असं आहे की जिथे त्यावेळेला 2 सकाळी संध्याकाळी एसटी यायच्या फक्त. म्हणजे मी 10वी पर्यंत संगमेश्वरला पण कधी गेलो नव्हतो पारेगाव सोडून, कारण गरज कधी आली नाही. आणि पारेगाव खुर्दमध्ये 4थी पर्यंत शाळा आहे, तिथे जिल्हा परिषद, तिथे मी 4थी पर्यंत गेलो. पुढे 3-3.5 किलोमीटर आपलं शिक्षण जिल्हा जिल्हा परिषद. परिषद शाळेचं. हे मला फार मुद्द्याने मेन्शन करायचं म्हणून मी तुम्हाला इंटरप्ट केलं. त्याच्यानंतर नान्नज म्हणून एक गाव आहे, तिथे 10वी पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग 11वी-12वी संगमेश्वर कॉलेज, पुढे मुंबईला. नंतर मुंबईला. हा, ते पण असंच की गावाकडे नाही थांबायचं, कारण गावाकडे थांबलो की मग वडील शेतीमध्ये आपल्याला पुश करतील. त्याच्यात सपोर्ट होतात की असं त्यांना कधी माहिती नव्हतं मी कुठल्या वर्गात शिकतोय. ओके. आणि असं बरेच पालकांना असल्यामुळे घरचं आणि मुलं ऍक्च्युअली काय करतात
इव्हन आणखी काही अजून सुद्धा काही लोक आहेत की मुलं कोणत्या वर्गात आहे नाही, काय बऱ्याच शिकतात माहिती पालकांना नसतं. आता तर कदाचित माहित असेल हा. पालकांना, बट आमच्या वेळेस ते सरस होतं की कुठल्याही वडिलांना माहित होतं की आपला पोरगा कितवीला आहे. ते विचारण्याचा त्रास घेत नव्हते. शाळेत टाकले बस तेवढंच त्यांचं काम होतं. तू जातो येतो काय करतो, उलट घरी आल्यावर तू चारा टाकायला जातो, ते ठरलेलं असेल काम. जनावरांना हे कर किंवा सकाळी तू हे कर, असे सगळे काम असायचे. त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्व त्यावेळेस त्यांना नव्हतं आणि त्याच्यात ते आपण त्यांना दोष देत नाही. इट वॉज अ कॉमन अक्रॉस द विलेजेस. मुंबईला फक्त कॉलेजसाठी गेलात की मुंबईला असा ते विचार कोणा थ्रू गेलात की किंवा माझा एक म्हणजे माझ्या भावाचा एक मित्र त्यावेळेस गावी आला होता आणि त्याने मला सांगितलं की तू मुंबईला आल्यावर तुला पार्ट टाइम जॉब करता येईल, तुझं एज्युकेशन कम्प्लीट करता येईल. आणि 12वीला असताना दुर्दैवाने मी आजारी पडलो होतो 1 महिना आणि मी मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. जानेवारी महिन्यामध्ये एक्झाम 1-2 महिने राहिले होते आणि तिथे मी काही हॉस्पिटलमध्ये बघितलं तिथे बरेच इंटर्न्स यायचे. त्यांच्याबरोबर माझी चांगली फ्रेंडशिप झाली. तर ते इंटर्न्स मला सांगायचे की एज्युकेशन कसं असतं, मुंबईमध्ये काय काय चालतं. सो त्या 1-1.5 महिन्यामध्ये मला असं त्या लाईफ बद्दल चांगलं वाटलं की हे मुलं किती डिसेंट आहे बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये, त्यांच्या कपड्यांमध्ये. त्यानंतर शिवाय कॉलेज करताय का, म्हणजे ते मेडिकलचे स्टुडंट होते पण ते तिथे हे करतात इंटर्नशिप. आय थॉट की इथे जर आपण आलं तर आपल्याला काही ना काहीतरी कॉलेज करता आणि माझा भाऊ राहत होता तर मी तिकडे गेलो आणि 5 वर्ष जवळ मी स्लम मध्ये राहिलो आणि पार्ट टाइम बोलायलो. आणि कॉलेज कुठलं? कॉलेज पाटण कॉलेज. तर तिथे मी त्या 5 वर्षामध्ये क्लासेस सुरू करून पार्ट टाइम जॉब करून माझे सगळं एज्युकेशन कम्प्लीट केलं. मग भारताबाहेर जाण्याचा कधी योग आला, कसा आला? सो मी म्हणजे पहिल्यांदा तर मी L&T इन्फोटेक मध्ये माझा जॉब सुरू केला. त्यावेळेस माझं असं ते देशभक्ती देशप्रेम खूप जास्त होतं की चला मला बाहेर नाही जायचंय, इथेच काहीतरी करायचंय. त्याच्यामुळे मी पासपोर्ट पण काढला. पण ग्रॅज्युअली अशा गोष्टी माझ्या डोक्यात बसत गेल्या की इथे करप्शन खूप आहे, सिस्टम खूप खराब आहे. त्याने थॉट की नाही आपल्याला इथे नाही राहिलं पाहिजे, वी शुड गिव्ह अ बेटर फ्युचर टू आवर नेक्स्ट जनरेशन. आणि मग मी पासपोर्टही काढला. लकीली 2011ला मी एक स्टार्टअप जॉईन केली IIT मुंबईच्या बाजूला आणि तेव्हा मला हे सगळं कळलं की स्टार्टअप काय असतं, फंडिंग काय असतं, इक्विटी काय असतं, त्या सगळ्या गोष्टी मला त्यावेळेस समजायला लागल्या. आणि तेव्हा मला कळलं की हे वर्ल्ड खूप चांगलं आहे. आणि मग सॅन फ्रान्सिस्को म्हणजे सिलिकॉन व्हॅली आणि ह्या गोष्टी कानावर यायला लागल्या. देन आय थॉट की लेट्स एक्सप्लोर दॅट वर्ल्ड. आणि एक चेन्नईची कंपनी होती ज्यांच्यासोबत मी काम करत होतो आणि त्यावेळेस ज्या टेक्नॉलॉजी आल्या होत्या त्या टेक्नॉलॉजीचं डायरेक्ट एक्सपोजर मला आमच्या CTOने दिलं होतं. आणि म्हणजे 2012. सो आय लर्न मोस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे अँग्युलर सारख्या म्हणजे नवीन येत होत्या. आणि त्या स्किल्सवरती माझ्या अंडर टीम होती. तेव्हा मला त्या कंपनीने US ला पाठवलं. त्यांनी माझा वर्क विजा केला आणि त्याच्यानंतर मग तिथे जवळजवळ 50-60 लोकांची टीम माझ्या अंडर होती. आणि US मध्ये गेल्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला इथे काही जॉब करायला थांबायचं नाही. सो मी USच्या बऱ्याच मीटअप्स अटेंड केल्या, स्टार्टअप इव्हेंट्स अटेंड केले. तिथे लोक शेती कशी करतात म्हणजे बरेच माझे मित्र बाहेर फिरायला जायचे, हे करायचे. मी त्याचं कधी केलं. आय ऑलवेज वेंट टू एक्सप्लोर समथिंग, सी की काय तिथे चांगलं आहे. आणि ह्या TCS, इन्फोसिस अशा मोठ्या कंपन्या कसं काम करतात, त्यांचं बिझनेस मॉडेल काय आहे, बिझनेस कसं करतात, ते प्रोजेक्ट्स कसे शिकण्याची वृत्ती होतीच आणि डोक्यात असं होतं की आपल्यालाही काहीतरी वेगळं करायचं. आय नेव्हर हॅड दॅट माइंडसेट की मला जॉब करायचा. मी फ्रीलान्सिंग बरेच वर्ष करत होतो त्याच्या अगोदरही. आणि मग तिथे मी ठरवलं की आपण हे सगळे कॉन्टॅक्ट्स बिल्ड करूया. सो मी असंही ठरवलं की एका कंपनीत 6 महिन्यापेक्षा जास्त राहायचं नाही. सो दॅट विल गेट टू लर्न समथिंग. मी पहिल्यांदा सॅन डिएगोला होतो, त्याच्यानंतर कार्ल्सबॅडला गेलो, त्याच्यानंतर लॉस एंजलिस, त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण कॅलिफोर्निया सगळ्या ठिकाणी राहिलो. अँड आय गॉट टू लर्न लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम दिस पीपल. गुड थिंग अबाउट दॅट कंट्री इज की तिथे 10वी-12वी नंतरच मुलं सेल्फ डिपेंडेंट होतात, स्वतः करतात. त्यानंतर तुम्ही किती मोठे असतात तुम्ही तरी पण तुम्ही ग्राउंडेडच असतात. म्हणजे माझं CIO माझ्या बाजूला बसायचं, इक्वॅलिटी. ऑफिस साफ करणारा आला तरी त्याला तेवढा रिस्पेक्ट असतात. किंवा तुम्ही रस्त्यावर चाललेले असाल तरी तुम्हाला एखादा अननोन माणूस जरी भेटला तरी तो तुम्हाला ग्रीटिंग करतो, स्माइल करतो. आपल्याकडे कोणी तोंड पण बघत नाही सिच्युएशन आहे. खूप जास्त तिकडे खूप आहे आपल्या आणि लोक खूप वेल मॅनर्ड आहेत.
त्यामुळे मला असं त्यावेळेस वाटलं की हे खूप चांगलं जग आहे, हे आपण कुठेतरी इंडियामध्ये बॅक नेलं पाहिजे आणि असं झालं पाहिजे. माझ्या डोक्यात अजूनही ते आहे की तेवढे वेल मॅनर्ड लोक इंडियात कधी तयार आणि ते जर करायचं असेल तर प्रत्येकाला 1 महिना तरी US किंवा युरोपमध्ये पाठवलं पाहिजे आपण की मला बघा अक्कल घेऊन या काहीतरी तिकडून. आपल्या इंडियामध्ये टॅलेंट फार आहे. टॅलेंट आहे. जसं बघितलं आपण की आपण बघितलं की गुगलचे आपल्याकडे जे CEO आहे किंवा जे चांगले सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते सगळे इंडियनच चांगल्या आहेत. पोस्टला आहेत, पण इथे त्यांच्या टॅलेंटबद्दल वाव भेटत नाही किंवा प्लॅटफॉर्म भेटत नाही. वावपेक्षा मला असं म्हणायचं टॅलेंट इथे खूप आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की इथे तसं त्यांना एन्व्हायरमेंट किंवा इकोसिस्टम मिळत नाही. आज मी जेव्हा आलो, मला जर समोर माझ्या गेटवरती एखादा येऊन दारू देऊन शिव्या देत असेल तर एक मन असं विचार करते कशाला या झंझटीत पडलं, तिकडे खूप बेटर लाईफ. कारण ह्या नॉनसेन्स लोकांना आपण किती डोकं लावणार ना, असे खूप भेटतात. आता गुगलचा CEO ला जर तुम्ही सांगितलं की तू इंडियात येऊन सेटल होतो, नाही possible. तेच मग जातात कारण आणि सेटल होतात. प्रत्येक जण म्हणजे 99% लोक इथून जाणारे तिकडे सेटलच होतात, त्यांना यायचं नसतं. खूप कमी लोक आहेत. फॉर एक्झाम्पल श्रीधर वेंगुर्ले, झोमोचे फाउंडर, ते रिटर्न आले आय थिंक 2018, पण त्या अगोदर त्यांची पूर्ण इकोसिस्टम बनलेली होती, झोमो पूर्ण सेट होती, बिझनेस चांगला चालू होता आणि त्यांना माहित होतं मी माझ्या गावात जाऊन राहिलो, त्यांनी तिथे ऑफिस सेटअप केलं होतं सगळं. त्यामुळे तो आता मला कसं रिस्पेक्ट आहे, कोणी बोलू शकत नाही. जर मी काहीच नसतो आणि मग इथे आलो असतो तर लोकांनी शिवाय दिले असते किंवा अर्धे लोक चांगले बोलले असते, अर्धे लोक वाईट बोलले असते. आता एक काहीच सिच्युएशन तशीच आहे. तुम्हाला एक स्टेटस वरती यावं लागतं तेव्हा तुम्हाला तो रिस्पेक्ट इंडियामध्ये भेटतो. US मध्ये तसं नाही, तुम्ही कोणी असू द्या, म्हणजे छोटा असं मोठा असं प्रत्येकाला इक्वॅलिटी मिळते, प्रत्येक जण रिस्पेक्टेड फील करतो, प्रत्येक जण सेफ फील करतो. आणि माझं असं म्हणायचं की तुमचं एक व्यक्तीचे इन्स्पिरेशन असतं की बाबा हा व्यक्ती आहे, त्याला बघून मी इन्स्पिरेशन घेतो. तर असं तुमचं काय इन्स्पिरेशन आहे? मी काही जास्त पुस्तकं वाचले नाही. म्हणजे प्रत्येक वर्षी माझ्याकडे टार्गेट होतं की चांगले मार्क्स मिळायचे आणि काहीतरी चांगले करायचे. किंवा जेव्हा मी 12वी नंतर जॉब करत होतो त्यामुळे भरपूर प्रेशर होतं. त्यामुळे असं कोणाला असं आदर्श असं मानलं असं काही नाही. पण आम्हाला 7वी 8वीला एक विवेकानंदांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे धडे होते. तर त्या गोष्टी जेव्हा मी वाचल्या की हे लोक सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर आणि विवेकानंद ह्या लोकांनी एक परिस्थितीवर मात करून पूर्ण विपरीत परिस्थितीमधून स्वतःचं लाईफ घडवले आणि काहीतरी केलं. करेक्ट. सो आय ऑलवेज गॉट इन्स्पायर्ड. त्यांच्याबद्दल मी बरंच डिटेलमध्ये वाचत गेलो त्या तिघांच्या बद्दल की लाईफमध्ये काय काय त्यांनी केलं. आणि तिघांच्या स्टोरी जर तुम्ही बघितलं तर 3 डिफरंट गोष्टी आहेत, तिन्हीमध्ये त्यांचं अचिव्हमेंट ग्रेट आहे. म्हणजे विवेकानंदांचं नॉलेज मे बी ते सुपर नॅचरल पॉवर त्यांच्याकडे होती, ते गिफ्टेड होते असं आपण म्हणू शकतो. बट सुभाषचंद्र बोस किंवा मग बाबासाहेब आंबेडकर हे काही गिफ्टेड नव्हते. करेक्ट. त्यांनी परिस्थितीवर मात करून गोष्टी सगळ्या मिळवल्या. आणि मी लहानपणापासून म्हणजे अगदी घराची सिच्युएशन अशी आमची होती की दरवर्षी वह्या पुस्तक घ्यायला पैसे नसायचे आणि मग जुने कोणाचे तरी पुस्तकं विकत आणायचे, त्यानंतर ते बाइंड करायचे, जुन्या वह्या उरलेले त्याचे पेजेस काढायचे, ते बाइंड करायचे, नेक्स्ट इयरसाठी वापरायचे. पहिल्या स्टोरीज आम्ही नदी पोहत शाळेत जायचो किंवा मग 5वी 6वी नंतरच आम्ही दुसऱ्यांच्या शेतात कांदे लावणं, टोमॅटो बांधणं अशा गोष्टी करून म्हणजे पैसे मिळायचे, त्याच्यामधून वह्या पुस्तक घ्यायचं. तर हे जे सिच्युएशन होती याच्यामधून मला नेहमी असं वाटायचं की हे म्हणजे याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परिस्थितीवर मात करण्यासारखंच काहीतरी करावं लागेल. अँड देन आय ऑलवेज थॉट की म्हणजे माझं आमच्या वर्गात नेहमी 2रा-3रा नंबर यायचा. सो ती कॉम्पिटिशन नेहमी होती की मला त्या पहिल्या नंबरला पोहोचायचं. सो ते 9वी-10वीला झालं, पण आय रिच टू दॅट स्टेज की मी फर्स्ट होतो, बाकीचे सेकंड. बट कॉम्पिटिशन असणंही गरजेचं होतं, कारण जे त्या पोझिशनला बसले होते त्यांचे आई वडील शिकलेले होते, शिकलेले होते, मग ते नेहमी असं न्यूनगंड होता. इव्हन 11वीला गेल्यानंतर संगमनेर शहरातली मुलं आणि गावात हा फरक असतो. मला डिस्टिंक्शन असून सुद्धा मी सेकंड क्लास बेंचवरती बसायचो, कारण ते मुलं एवढे डॉमिनेटिंग होते. मग ही जी इनइक्वॅलिटी होती ती मी नेहमी फेल केली. आणि त्यामुळे यांच्यावरती मात करण्यासाठी काय काय करावं लागेल, मग अभ्यास असेल किंवा काय असेल, त्या सगळ्या गोष्टी मी शेवटपर्यंत करत गेलो. आय फेल्ट की त्याच एक म्हणजे परिस्थिती हा सगळ्यात मोठा शिक्षक ठरलाय मला. आता सध्या म्हणजे एक लोकांच्या माइंडसेट आहे किंवा स्टेटस साठी लोक काय करतात. आता तुम्ही जगभर फिरला, तुमचे एवढे शिक्षण तर जेपी शाळेमधून सुरू झालेलं आहे आणि आज लोकांचा माइंडसेट असतो या जेपी शाळा या काहीतरी वेगळंच असतं, तुमची मुलं जेपी शाळेत शिकताय का,
आणि अजून सुद्धा म्हणजे आता विविध face केलं लोकांच्या जातं मनात आहे. की आमची मुलं कॉन्व्हेंट शाळेत आहे, स्टेटसमुळे आमची मुलं जिल्हा परिषद शाळेत आहे. टाकलं. आणि जेव्हा आपण पुढे जातो आम्ही सांगतो की आमची मुलं जिल्हा परिषद शाळेत आहेत, तुम्ही काय तुमची मुलं जिल्हा परिषद शाळेत आहेत. म्हणजे एक जो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की यांच्याकडे पैसे नाही आहेत किंवा काय नाही आहे. आम्ही तुमच्याकडे बघतो की तुम्ही एवढं जग फिरलाय, असं वाटत नाही की तुम्हाला पुढे भाषेचा प्रॉब्लेम आलाय किंवा जिल्हा परिषद शिक्षणामध्ये पुढे अडचण आली. त्याबद्दल तुम्ही कसे एक्सप्लेन करू शकाल? म्हणजे मी मास्टर्स म्हणजे BSc कम्प्लीट होईपर्यंत माझं मी कम्प्युटर सायन्स केलं. मला इंग्लिश बोलता येत नव्हतं आणि मी 4थी पासून रॅपिड एक्स घेऊन वाचत होतो. म्हणजे मला ती मनात इच्छा खूप होती की मला इंग्लिश बोलता यायला पाहिजे, पण तसं वातावरण कधीच मिळालं. भरपूर पुस्तकं वाचली, त्यामुळे मला नेहमी वाटतं की पुस्तक वाचून इंग्लिश शिकता आलं नाही. पण मग मी सेकंड इयरला असताना म्हणजे 12वी नंतर जेव्हा मी मुंबईत गेलो, तिथे खूप कॉन्व्हेंटमधली मुलं आमच्या क्लासमध्ये होती. पहिल्या वर्षी असं झालं की मला नेहमी कुठेतरी लपून बसावं लागायचं, कारण शिक्षक प्रश्न तर विचारायचे इंग्लिश, आन्सर कसं करणार? आन्सर कसं करणार आणि ते आन्सर करायला sentence गेलं की making मग मनात झालं पाहिजे. हो, आणि ते प्रचंड म्हणजे डिमोटिवेटिंग. मी वर्गातला एखादा मोठा विद्यार्थी शोधतो, त्याच्या पाठीमागे बसवतो जेणेकरून टीचरचं लक्ष आपल्याकडे जाऊ नये. ती पळवाट 1 वर्ष काढली मी. पण नंतर ते असं सिच्युएशन होत गेली की नाही, याच्यातून आपण लांब पळू शकतो. मी त्यावेळेस इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावले 12वीला, म्हणजे ते फर्स्ट इयर झाल्यानंतर. तिथे मला काही जास्त फायदा झाला नाही, पण थोडाफार कॉन्फिडन्स यायला लागला की इंग्लिश कशाने बोलता येऊ शकते, तर तुम्ही एकमेकांबरोबर प्रॅक्टिस करा, हे करा. तशी सुरुवात केली. नंतर BSc नंतर मी स्वतःचेच क्लासेस सुरू केले, म्हणजे BScच्या मुलांना शिकवायचे. पण ते शिकवता शिकवता ती स्टेज डेअरिंग एवढी झाली आणि मग ते कधी इंग्लिश बोलायला लागलो त्या 2 वर्षामध्ये मला कळलं नाही. पण मग तोच एक ऑप्शन होता. मी स्वतः जेव्हा बोलायला लागलो, मुलांसमोर शिकवायला लागलो, तेव्हा मला कुठेतरी जमायला लागलं. आणि आमच्या फील्डमध्ये टेक्निकल इंग्लिश लागते, लोकल इंग्लिश कमी असेल तरी चालते. ग्रॅज्युअली ती ओव्हर द पिरियड चांगली होत गेली. लकीली माझ्या पहिल्या जॉबमध्ये मी सपोर्टमध्ये होतो. बरेच फिलिपिन्स, कंबोडिया ह्या कंट्रीज मधले लोक माझ्याशी बोलायचे. तो पूर्ण 9 आवर्स आमचं तेच काम होतं, क्लायंटला सपोर्ट द्यायचं. त्यामुळे बाहेरच्या लोकांबरोबर बोलल्यामुळे ती एकदम रॅपिडली ट्रेन झाली पुढच्या 3 वर्षात. आणि मग पुढे जाऊन कधीच प्रॉब्लेम आला. म्हणजे US मध्ये मला बरेच लोक कधीच मला असं म्हटलं नाही की तू कॉन्व्हेंट म्हणजे मराठी मीडियम शाळेमधून शिकला. शिकण्यावरती, परिस्थिती शिकण्यावरती मात करण्याची ज्याला इच्छा आहे, आणि ती गरज तुम्हाला वाटायला पाहिजे. मला प्रत्येक ठिकाणी असं वाटलं की ती गरज आहे. आजही मी जेव्हा ऐकतो ना की मराठीला मी हे करणार, मराठीच बोला, हेच करा, मला ते खूप वाईट वाटतं त्या गोष्टींचं. कारण तुम्हाला जर खरंच जगावरती राज्य करायचं असेल किंवा जगात तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असेल तर यू मस्ट लर्न इंग्लिश. कारण ती ग्लोबल लँग्वेज आहे, तुम्हाला ते शिकणं गरजेचं आहे. आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकण्याचं एक झालं तर आता आपली एज्युकेशन सिस्टम पूर्ण वर्स्ट आहे. म्हणजे ॲज अ पॅरेंट मी कधी सध्या जिल्हा परिषदेचा विचार नाही करू शकतो, पण मी स्वतः काही जिल्हा परिषद शाळा बदलायला घेतल्या आहेत. त्याच्याबद्दल आम्ही येणार होतो. जसं आपण आता एक उदाहरण केलंय की अहिल्यानगर जिल्ह्यातली पहिली जी आहे ती शाळा आहे, आपलं विजन आहे, ती आपण सुरू करणार आहोत काही दिवसांनी. त्याचं कसं शाळेत तुम्ही म्हणजे ती तुमच्या संकल्पना कशी आली, त्या शाळेमध्ये ही सर्वसामान्यांना परवडणारी शाळा आहे की तसंच जसं बाकीच्या इंटरनॅशनल स्कूल असतात ते त्या लोकांना परवडणारे आहे? हां, सो आम्ही ते का करायला घेतलं, पहिली गोष्ट तर बाप कंपनीमध्ये मी 12वी नंतर मुलं घेतली होती आणि आम्ही त्यांना ट्रेन करायचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी आम्ही सक्सेसफुल आहोत त्याच्यामध्ये. बट एक गोष्ट मला वाटली की शाळा त्यांचं काम नीट करत नाही आहे. कारण त्या मुलांमध्ये टॅलेंट दिसलं आम्हाला, लँग्वेज एवढी पॉलिश नव्हती, मॅनर्स खूप कमी होते. अँड दॅट्स वेअर आय फेल्ट की हे लहानपणापासून आपण जर केलं तर आपल्याला चांगला क्राऊड पुढे भेटेल. आणि त्यामुळे मग मी असं ठरवलं. मग काही जिल्हा परिषद शाळा व्हिजिट पण केल्या, मी बघितलं परिस्थिती एकदम खराब. बरोबर. म्हणजे तिथे तुम्हाला शाळेमध्ये एवढा कचरा आहे, त्याच्यात मुलं बसत आहेत, शिक्षक कार घेऊन येत आहेत पण आतमध्ये एवढ्या घाणीत ते सुद्धा बसलेले. म्हणजे शिक्षक सुधारले पण शाळा अजिबात सुधारलेली नाही आहेत. दॅट्स वेअर आय फेल्ट की तिथे तो ग्लॅमर असला पाहिजे. म्हणून मग मी वारे सरांना भेटलो. वारे सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे 4-5 शाळांमध्ये. त्यांच्याकडून समजून घेतलं त्यांचा पॅटर्न. आणि माझं असं नेहमी इच्छा होती की ते गुरुकुल पुन्हा सुरू झालं पाहिजे जे पूर्वी होतं. बरोबर. कारण त्याच्यामध्ये ते मॅनर्स बिल्ड होत होते, त्याच्यामुळे होत होतं.
आणि आय ऑलवेज थॉट की एखादं गुरुकुल आपण सुरू करायचं, पण मग ते कसं असलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये हे मॉडर्ननेस असला पाहिजे, म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्या, बरोबर. नंतर मुलांना मॅनर्स शिकवले गेले, म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन असलं पाहिजे, कुकिंग त्यांना जमलं पाहिजे, म्युझिक त्यांना जमलं पाहिजे, त्यांनी शाळेमध्येच ॲग्रिकल्चर केलं पाहिजे, आणि तुम्ही जे बाकीचं पुस्तकी ज्ञान देत आहेत ते थोडं कमी केलं पाहिजे. आपण तुम्ही मॅथ्स सायन्स शिकवा, इंग्लिश शिकवा, पण बाकीचं सगळं काही प्रॅक्टिकली शिकवा. इंडिपेंडन्सी पण आहे. एक्झॅक्टली. मग त्याच्यामध्ये मी काही एक्सपर्ट्स हायर केले आणि आम्ही त्यांचा एक करिक्युलम बनवलं आहे, पहिलीपासून तर 10वीपर्यंतचा सगळा, फ्युचर एक्स लॅब नावाने. आणि म्हटलं आपण जिल्हा परिषदेत एक शाळा रिवॅम्प करू. मग आम्ही आता ती शाळा बनवायला घेतली, त्यात काही परमिशन्स काम चालू आहेत सध्या, पण ती नगर जिल्ह्यातली कदाचित पहिली हायटेक शाळा असेल, पण हायटेक असून सुद्धा ती गुरुकुल सारखी असेल. म्हणजे तुम्हाला तिथे व्हॅल्यू एज्युकेशन पासून तर सगळ्या ॲग्रिकल्चर, कार्पेंट्री ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतीच, पण तिथे तुम्ही ड्रोनही बनवल्या शिकाल किंवा मग त्या लेवलचं मॉडर्न एज्युकेशन सुद्धा घ्याल, आणि हे पूर्णपणे फ्री असेल. सो मला ते गव्हर्नमेंटला एक मॉडेल असं दाखवायचं आहे की तुम्ही जर साधारणतः 1-1.5 कोटी खर्च आहे, त्याच्यामध्ये ते उभं राहू शकतं आणि त्याच्यामध्ये ते त्या लेवलला होऊ शकतं. गव्हर्नमेंट असा प्रचंड पैसा वाया घालवतो. त्यांनी एक क्लस्टर केलं की 10 गावां मिळून अशी एक शाळा करा आणि तिथे ते मुलं आणा, तर एज्युकेशन सिस्टम रिवॅम्प व्हायला टाईम लागणार नाही. सो आय वॉन्टेड टू शो दॅट मॉडेल टू द गव्हर्नमेंट की हे तुम्ही केलं पाहिजे. नाही केलं तरी बरेचसं CSR निधी येतो, त्या कंपनीने जरी हेल्प केली तरी आपण अशा अनेक शाळा करू शकतो. निधी आहे, फार आहे, पण तो प्रॉपर ठिकाणी युटिलाइज होत नाही. प्रत्येक जण काय माहिती आहे का, मी स्वतः कसं कमवेल याच्या मागे. बट मी ज्या माइंडसेटने आलो होतो की आय एम नॉट बॉदर्ड की आम्ही किती अर्न करतो, मला ही सगळी सिस्टम आहे ती रनिंग ठेवायची. एज्युकेशनही चालू राहिलं पाहिजे, मुलांचे जॉब चालू राहिले पाहिजे, आणि लोकांना त्याचा फायदा होत गेला पाहिजे. तर तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंगचा पण तसा उल्लेख केला होता त्यामध्ये. एक्झॅक्टली. हां, म्हणजे आम्ही आता काय करतो, मी स्वतः जवळजवळ 50 एकर आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी लीजवरती घेतली आहे. आम्हाला लोकांना इंटिग्रेटेड फार्मिंगचे प्रयोग दाखवायचे, ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रयोग दाखवायचे. आम्ही वॉटर कन्झर्वेशन, पारेगाव एक असं गाव असेल पुढच्या 3 वर्षामध्ये ज्याला कुठल्याही पाटाच्या पाण्याची गरज नाही. आमच्याकडे पाणी नाही, दुष्काळी गाव आहे. दुष्काळी गाव, बरोबर. 100% बागायती गाव आम्ही करून दाखवू पुढच्या. त्यासाठी आम्ही आता 7-8 एकरमध्ये शेततळे तयार केले आहेत, त्याचे पाईपलाईन्स लोकांच्या शेतामध्ये पोहोचवल्या आहेत. आता ते मेटर्ड पाणी आम्ही द्यायचा विचार करतोय, आणि तिथे इंटिग्रेटेड फार्मिंगचे प्रयोग करतोय, जेणेकरून शेतकऱ्याला सॅलरी मिळेल इन्स्टेड ऑफ ही इन्व्हेस्टिंग अँड दिस थिंग, आणि आम्ही ते मार्केट अपलिफ्ट करू. सो असा सगळा प्रयोग आम्ही करतोय, तो तुम्हाला काही दिवसात दिसेलच. गावकऱ्यांचा कसा रिस्पॉन्स आहे तुम्ही जेव्हा या गोष्टी घेऊन येतात, की कसं असतं, हा बाहेरून आला, आम्हाला शिकवतो, सो एक असतो तसं, पण तुम्हाला कसा रिस्पॉन्स भेटला? बघा, प्रत्येक गावात 2 पार्ट्या असतात, आणि तिथे जो तिथला सरपंच उपसरपंच असतो तो तिथे सेटल झालेला असतो करप्शन करून 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 करून. गावात कोणी असा शहाणा आला तर त्याला तो थ्रेट वाटतो. मलाही तसाच प्रॉब्लेम फेल झाला. आमच्या गावात असेच मला अगोदर पहिल्यांदा वाटलं की लोकांना आवडेल हे सगळं. मी सरपंचाबरोबर मीटिंग सुद्धा केल्या 2-3, पण त्याचं असं होतं की तुझा पैसा जाईल वाया, तू नको थांबू इथे, तू निघून जा. इनडायरेक्टली मला कळलं की नंतर उद्देश वेगळा होता. म्हणजे सुरुवातीच्या सिच्युएशन होती की 10% माझ्या बाजूने, 90% लोक अपोजिट होते. तो विरोध होता. अगदी मी असं बघितलं की गेटवरती येऊन शिवाय देणारे लोक बघितले. बरोबर. पण हळूहळू लोकांना समजत गेलं की आम्ही काय करतोय, कारण IT लोकांच्या डोक्यात टाकणं खूप अवघड आहे. म्हणजे मी बोलतो, आम्ही घेतलेल्या मुलांपैकीच अर्धे मुलं आम्हाला मॅनरलेस दिसले, त्यावर बाहेरच्यांना आपण काय शिकवणार. बरोबर. बऱ्याच लोकांनी निगेटिव्ह मार्केटिंग केली की हे लोक क्लासेस घेत आहेत, हे लोक इन्स्टिट्यूट चालवत आहेत, फक्त दे डिडंट नो की आम्ही पुढे काय करणार आहोत, कारण ते शक्य कोणालाच माहित नव्हतं. त्यामुळे आम्ही हळूहळू आमचं काम चालू ठेवलं. आत्ताची सिच्युएशन अशी आहे की 80% लोक ऐकतात आहे, 20% राहिलेत अजून. मला खात्री आहे पुढच्या 3 वर्षात ते सुद्धा ऐकतील की आम्ही काय करायचा प्रयत्न करतो. चमत्कार दाखवणं फार गरजेचं आहे. आणि एक आहे, शेतकरी हा सबसिडीवरती खूप डिपेंडेंट आहे, आणि त्यांना ती सवय झाली की आपल्याला गव्हर्नमेंट किती फ्रीमध्ये देते. बरोबर. मला ती गोष्ट शेतकऱ्याच्या मनातून काढून टाकायची की तुम्ही कोणाच्याही डिपेंडन्सी शिवाय तुम्ही स्वतःला कसं इंडिपेंडेंट करू शकता, आणि तुम्ही फिक्स्ड इन्कम कसं घेऊ शकता. आता आमच्याकडे खूप सारे आंदोलन होतात, भोजापूरची चारी, निळवंडेचं पाणी, हे ते. मी त्याच्यामध्ये मी स्वतः सामील झालो होतो, पण मला एक वेळ अशी आली की दिसलं की हे शक्य नाही आहे. तर मग आय थॉट की चला इथे वॉटर कन्झर्वेशन आपण कसं करू शकतो. आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो तसं बघायला गेलं तर. ते पाणी जर नीट स्टोरेज केलं, आता आमच्यात 10 एकर परिसर आहे आमच्या कंपनीचा, 10 एकरमध्ये फुल ग्रीनरी तुम्हाला दिसेल. उन्हाळ्यामध्ये तिथे आम्ही पाणी व्यवस्थित देतो. फक्त 3 तळ्यांमध्ये वॉटर कन्झर्वेशन केलं
आणि त्याच्यातून आपल्याला ते 10 एकर जर हे ग्रीन राहू शकले, तर मला असं वाटतं की आमच्या गावात जर आम्ही तसे प्रयोग केले तर पूर्ण गाव बागायती होऊ शकतं आणि प्रत्येक गाव होऊ शकतं. आपल्याकडे खूपच पाऊसच पडत नाही अशी सिच्युएशन नाही आहे. Situation नाहीये, हो. बऱ्यापैकी पाऊस पडतो, फक्त ते पाणी आपण नीट स्टोअर करत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर बाप कंपनी वर्क कशी करते ते जरा आम्हाला म्हणजे आपण सगळ्यांना जाणून घेता येईल की कशी वर्क करते. सो बेसिकली आम्ही सॉफ्टवेअर कंपनी म्हणून सुरू केली होती आणि मेन फोकस आमचा IT सर्व्हिसेसवरती आहे. ओके. सो आमच्याकडे US आणि युरोपमधले काही कस्टमर्स आहेत आणि दॅट इज फ्रॉम बिगिनिंग, म्हणजे आता हळूहळू वाढवत चाललो आहे आम्ही. किती वर्ष झालं आपली company? 4 वर्ष झाले. सो वी स्टार्टेड इन जुलै 2022 आणि आता 4 इयर्स आहे. इनिशियली थोडा सेटअपला टाईम गेला. ॲक्च्युअल मार्केटिंग आम्ही 2024ला सुरू केली. ओके, 2 वर्षानंतर. हां, कारण टॅलेंट नव्हतं ना, 0 टॅलेंट होतं आमच्याकडे. म्हणजे जे सिनियर होते ते ऑलरेडी प्रोजेक्ट्सवरती होते, पण मास स्केलमध्ये मोठ्या स्केलमध्ये काम करायचं तर तेवढे लोक पाहिजे होते. पार्टनरशिपमध्ये की नाही, इट इज कम्प्लिटली ओन बाय मी. बाप कंपनी सुरू करताना म्हणजे तुम्हाला काही आव्हान आले, अडथळे आले किंवा म्हणजे कशा तुम्ही गावाकडे बदल केले? करायची म्हणजे पहिलं चॅलेंज होतं की तिथे इंटरनेट, इलेक्ट्रिसिटी, बरोबर. नंतर टॅलेंट बिल्ड करणं हा मेजर आहे. बघून झाड उगवण्यापर्यंत एक्झॅक्टली. म्हणजे ते एकदम माळरान होतं तिथे. आता तुम्ही येऊन बघा, तुम्हाला लश ग्रीन सगळं दिसेल. जवळजवळ 32 किलोमीटर फायबर ऑप्टिक्स केबल टाकून आम्ही इंटरनेट तिथे नेलेलं आहे आणि कमर्शियल इलेक्ट्रिसिटी. नंतर म्हणजे सेटअप वॉज अ चॅलेंज. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इन्ग्रेडियंट्स आपल्याला जे लागतात की डेव्हलपर्स पाहिजे आणि सगळ्या टीम सेटअप करायच्यात. अशा लोकांना घेऊन ज्यांनी कधी लॅपटॉप पाहिले नाही आहेत, बरोबर, त्यांच्यापासून तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचे डेव्हलपर्स तयार करायचे. तर हे चॅलेंज होतं, म्हणून त्याला 2-3 वर्ष गेले. आणि सगळा टॅलेंट असा ग्रामीण भागातला होता. त्यांना आणण्यापासून मग त्यांना कॉर्पोरेट मॅनर्स शिकवणं, या सगळ्या गोष्टींना वेळ गेला. आणि ते बाहेरच्या लोकांना ते माहीत नव्हतं की इंटरनली हे काय आहे. वर्क कल्चर आणि सगळ्या गोष्टी शिकवणं प्लस प्रत्येक डिपार्टमेंट तयार करणं. म्हणजे आम्ही कॅमेरा टीम पहिल्या 4 महिन्यातच हायर केली होती, कारण आम्हाला माहीत होतं की सोशल मीडियाची आम्हाला खूप गरज लागणार आहे. त्यानंतर तिथे स्टुडिओ तयार करणं, मग डिजिटल मार्केटिंग, नंतर इनसाईड सेल्स टीम तयार करणं, बाहेर सेल्स टीम डिप्लॉय करणं, फ्रंट एंड, बॅक एंड, डेव्हअप, अशा खूप साऱ्या गोष्टी IT कंपनीमध्ये असतात. जर तुम्हाला एक पूर्ण प्रॉपर IT कंपनीचा सेटअप रन करायचा असेल तर यू नीड ऑल दिस टीम्स. फायनान्स असेल, HR असेल, नंतर मग ह्या सगळ्या टीम्स आहेत. हे बिल्ड करायला आणि अजूनही करतोय आम्ही. म्हणजे अजूनही आमच्या सगळ्या प्रोसेस सेट नाही आहे. बट लकीली आम्ही पूर्ण फुल फ्लेज प्रोजेक्ट्स पारेगावसारख्या ठिकाणावरून रन करू शकतो किंवा पूर्ण बिल्ड करू शकतो. एवढ्या कॅपेबिलिटीज आम्ही 4 वर्षात बिल्ड केल्या. आता आमच्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावरती 100-125 डेव्हलपर काम करतात एका प्रोजेक्ट्सवरती. सो त्या लेवलचे प्रोजेक्ट्स आम्ही करू शकतो. इव्हन आता इंडियन गव्हर्नमेंटचे 2-3 प्रोजेक्ट्स आम्हाला मिळाले आहेत. साऊथ आफ्रिका म्हणजे आफ्रिकन 4 कंट्रीजमध्ये ते आम्ही काम सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये आता काही काम नव्याने सुरू होतं. आमचं युरोपचं ऑफिस आता सर्बियामध्ये 2nd ऑफिस आमचं इंटरनॅशनल सुरू होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आत्ता सध्या चालू आहेत. त्याच्यामुळे तो प्रेशर भरपूर मोठा आहे. आणि ॲट द सेम टाईम मग लोकांची लेवल अपग्रेड करणं त्या लेवल्स. आणि सध्या AIने मोठं चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट IT कंपन्यांना उभं केलं आहे. त्यामुळे त्याच्यात मग आम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी चेंज केली आहे की आता एजंटिक डेव्हलपमेंट खूप जास्त मोठ्या स्केलला आम्ही सुरू केलं. नवीन काही AI एनेबल्ड प्रॉडक्ट सुरू केले. मार्केटची सध्या नीड आहे, ग्रो होतं त्यामध्ये मार्केट. सो आणि आय नेवर हॅड दॅट माइंडसेट की इथे खूप पैसा कमवला पाहिजे. पण माझा हा माइंडसेट आहे की जे लोक आपल्याकडे येतात त्यांना जॉब लागलं पाहिजे, त्यांनी जॉब त्यांचं कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि सोशल रिफॉर्म झालं पाहिजे. म्हणजे बाप कंपनीने आता एक जनहित नावाचं ॲप्लिकेशन सुरू केलं. ग्रामपंचायत AI सारखे कॉलिंग एजंट सुरू केले. सोशल अवेअरनेस आपली एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते आम्ही आता फ्रीमध्ये सगळ्या ग्रामपंचायतींना लॉन्च करतोय. सो टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या सोशल रिफॉर्ममध्ये कसा करू शकतो, प्लस आपल्या कस्टमरला कसं, या दोन्ही गोष्टी आम्ही घेऊन चाललो एका वेळी. प्लस एज्युकेशनमध्ये आता तुम्ही जे बघताय की ZPची शाळा रिवॅम्प करणं, तिथे टेक्नॉलॉजी आणणं. सो ती एक जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की ती चालू राहिली पाहिजे. बाप कंपनीचं विजन काय असणार? म्हणजे विजन काय इन फ्युचर आपण तुम्ही एका लेवलला बाप कंपनी आपली एक कंपनी बघताय तर ते विजन काय असणार आहे? सो आय रिअली वॉन्ट टू काइंड ऑफ क्रिएट अन एम्पॉवरमेंट इन दिस कम्युनिटी. पहिली गोष्ट तर पुणे मुंबईत मी राहिलो आहे, US मध्ये राहिलो आहे. आय नो द कल्चर व्हेरी वेल.
तिथली गर्दी नक्कीच कमी झाली पाहिजे, म्हणजे गावाकडे अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या पाहिजे, मॅनर्ड जनरेशन तयार झालं पाहिजे कारण मला त्याचा प्रचंड त्रास होतो या गोष्टींचा की हे नॉनसेन्स युजलेस लोक कमी झाले पाहिजे मार्केटमधून, त्यांना ते सुधारण्यासाठी सगळे प्रयोग सुरू झाले पाहिजे. बाब कंपनीचे आम्ही 3 डिपार्टमेंट केले आहेत, एक ॲग्रिकल्चर आहे, एक एज्युकेशन आहे आणि तिसरी IT आहे. आय टीचं फोकस आहे की आय टीमध्ये अपॉर्च्युनिटीज आपण कशा क्रिएट करू शकतो इंटरनॅशनली. आता आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकावरती आम्ही जास्त फोकस करतो आहे. सो तिथल्या कंट्रीजमधलं काम आपण आपल्या इकडे ग्रामीण भागात कसं आणू शकतो. आणि ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही जो रिफॉर्म करतो आहे तो अजून प्रूव्ह नाही झाला, पण आय एम शुअर की तो पुढच्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला मोठा इम्पॅक्ट दिसेल ह्या गोष्टींचा आणि तो प्रत्येक शेतकऱ्याला एम्पॉवर करेल असा आहे. आणि बाकी मग एज्युकेशनमध्ये तर जे आय विजन की गुरुकुल सुरू झाले पाहिजे, एज्युकेशन फ्री ऑलमोस्ट झालं पाहिजे किंवा कमी कॉस्टली झालं पाहिजे, मुलांच्या डोक्यावरचं ते एक्झामचं बर्डन कमी झालं पाहिजे, मार्कांच्या रेस कमी झाल्या पाहिजे, त्यासाठी बरेच प्रयोग चालू आहेत. सो दॅट इज माय विजन. बाब कंपनी ॲज सच नाही, आय नेवर थिंक की ही कंपनी काही हजारो कोटीची तयार झाली पाहिजे किंवा खूप पैसा आला पाहिजे. आय थिंक की याच्यामधून एम्पॉवरमेंट्स होत गेले पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे. दॅट इज द विजन. तर AI एवढं खूप झपाट्याने वाढते आणि आता एक गरज होत चालली. तुम्हाला असं वाटतंय की AI हे ज्या आपल्या तुमच्याकडे समजा नोकऱ्या आहेत, मुलांच्या नोकऱ्या आहेत, ते कुठंतरी कमी करण्याचं कारण बनू शकतं की किंवा AI त्याच्यावर मात करेल का असं वाटतंय? तुम्ही आता बाब कंपनी सुरू केलेली आहे त्यामध्ये. नाही, डेफिनेटली बराच इम्पॅक्ट होणार आहे आणि होतोय. म्हणजे यात काही तुम्हाला कोणीही सांगेल, लोक जरी सांगत असतील की नाही कमी होणार नाही, जॉब वाढतील वगैरे, इट्स नॉट. म्हणजे तुमच्याकडे तुम्ही बघा ना, एडिटिंग टीममध्ये अगोदर तुम्हाला एडिटर लागत होते, आज AI तुम्हाला हाय क्वालिटी कंटेंट तयार करून देऊ शकतो. काम कमी झालंच ना. सो इम्पॅक्ट होतोय. आणि 2022च्या अगोदर मी जेव्हा आलो, आय वॉज थिंकिंग की मी पारेगावला 10,000 एम्प्लॉई पुढच्या 5 वर्षात उभे करू शकतो. तेवढा बिझनेस होता मार्केटमध्ये आहे, पण AI 2023 नंतर ChatGPT लॉन्च झाला आणि त्याच्यानंतर जो बदल झाला, आज US मध्ये कुठल्याही कंपन्यांचं नवीन बजेट तयार होत नाही आहे. दे आर वेटिंग की नको बघूया AI कुठे चाललंय, काय काय करू शकतं आपल्यासाठी. त्यामुळे जरी AIचे जॉब नवीन ओपन झाले, आता तुम्ही AI बेस्ड व्हिडिओ एडिटर इथे हायर कराल कदाचित, ओके, आम्ही ते करतोय, किंवा AI आमचे मुलं सगळे वापरतात आणि डेव्हलपमेंटमध्ये करतात, पण ते काम जेवढं फास्ट होतं त्यातून तुमचे नंबर ऑफ पीपल जेवढे लागणार आहे ते कमी होतं. आज तुम्ही बघा, इन्फोसिस असेल, TCS असेल, सगळ्या मोठ्या कंपन्या डेव्हलपर कमी करतात, सिनियर लोकांना फायर करतात. का? कारण त्यांना माहिती आहे AI मुळे आपल्याला ते काम करणं सोपं झालं आणि ॲक्युरेसी आहे. एक्झॅक्टली. सो तो इम्पॅक्ट आहे. म्हणजे मी म्हणेल की पूर्वी कसं होतं, म्हणजे जेव्हा आम्ही जॉब सुरू केलं 2007-08ला, त्यावेळेस IT वाल्यांना खूप जास्त पगार मिळतात म्हणून आत्तापर्यंत लोक IT ला खूप जास्त ॲडमिशन घेत होते. बरोबर. आता होईल की IT मध्ये जॉब मिळतील तुम्हाला, पण ते पगार तेवढे मिळतील की नाही याची गॅरंटी नाही, कारण तुम्हाला AI ते काम करून देते. एक्सपर्ट्स असं काही राहणार नाही. मी जरी ॲव्हरेज डेव्हलपर असेल, मी AI ला चांगलं कमांड देऊ शकलो तर मला एक क्वालिटी एक्सपर्ट लेवलचा कोड मला तयार करून मिळणार आहे. त्यामुळे ती गरज होणार नाही. हे ॲव्हरेज जॉब राहील. जसं मेकॅनिकल इंजिनिअरला स्टार्टिंग सॅलरी 25,000 मिळायची, तशी IT वाल्यांनाही ती 25,000 आणि तो 10 वर्षानंतर 50-55 पर्यंत पोचायचा. तसं IT वाले 10 वर्षानंतर 3 लाख 4 लाख पर्यंत पोचायचे. आता तसं होणं शक्य नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे मार्केट स्टॅबिलायझेशन होणार आहे याच्यानं. आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आपल्या यूथला एक काय सांगू इच्छिता, किंवा त्यांनी कसं करिअर करावं, किंवा कुठल्या याच्यामध्ये, किंवा तुमच्याकडून काय, म्हणजे तुम्हाला यूथला एक काही सांगावं, मेसेज काय सो सध्याची इंडियाची सिच्युएशन जर बघितली तर आपण सगळेजण, प्रत्येकजण असं ठरवतो आणि प्रत्येक आईवडील असा विचार करतात की माझ्या मुलाने खूप पैसे कमवावे, आणि पैसा म्हणजे सक्सेस हा एक आपल्याकडला म्हणजे ॲझम्पशन आहे प्रत्येकाचं. मी US मध्ये जे बघितलं, तिथलं यूथ आणि तिथले लोक हॅपीनेस ऑफ लाईफ किंवा क्वालिटी ऑफ लाईफ याच्यावरती खूप लक्ष देतात. तुम्ही बघितलं असेल तिथे कॉलेजची मुलं पण स्वतःला जे आवडेल त्या गोष्टी करतात, नॉट इन जस्ट IT किंवा ते. एखाद्याला समजा क्राफ्ट आवडत असेल, तो क्राफ्टमध्ये स्वतःला हे करतो. एखाद्याला गार्डनिंग करायला आवडते, तो फॉरेस्टमध्ये जाऊन म्हणजे त्याचे स्वतःचे हे गोष्टी करतो. सो ते का तिथे झाले? कारण ती इकॉनॉमी स्टेबल आहे, लोक सॅटिस्फाईड आहेत, कंटेंट आहेत. आपल्याकडे चढाओढ आहे पैसे कमवण्याची, ओके. इंडियामध्ये हे थोडं हळूहळू स्टॅबिलाईज होणार आहे. हे का झालं होतं बघा, 2000 नंतर 2022 पर्यंत IT वाल्यांना, टेलिकॉमवाल्यांना खूप जास्त पगार मिळाले, आणि त्या पगारामुळे
बिल्डर लोकांना घरं घेणारे खूप सारे कस्टमर मिळाले, कारवाल्यांना कार घेणारे खूप सारे लोक मिळाले, मॉलमध्ये जाणारा खूप क्राऊड मिळाला, कारण यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ॲव्हरेज लोक पुन्हा खाली गेले आणि हे IT टेलिकॉमवाल्यांनी मार्केट खूप मोठं डिस्टर्ब केलं. आत्ता हळूहळू ते स्टॅबिलाइज होणार आहे पुढे जाऊन. यूथला मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता क्वालिटी ऑफ लाईफ, सॅटिस्फॅक्शन ऑफ लाईफ याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरेचसे माझे मित्र आहेत, बरेचसे मी नवीन मुलं बघतो, ते लोक याच्यावरती खूप सारा फोकस करतात. म्हणजे आय हॅव सीन कम्युनिटीज की सगळे मुलं एकत्र येत आहेत आणि ते कुठेतरी ट्री प्लांटेशनची कामं करतात किंवा ते एखाद्या गावात जातात, एज्युकेशनवरती काम करतात. एक मुलगा मी पुण्यात बघितला, त्याने त्याच्या मित्रांना गोळा केलं आणि स्ट्रीटवरती, रस्त्यावरती जे मुलं असतात त्यांना शिकवण्याचं काम सुरू केलं. इथे त्यांना सॅटिस्फॅक्शनही मिळतं आहे, यू विल गेट हॅपीनेस इन द लाईफ वॉट यू वॉन्ट अँड यू आर ॲक्च्युली डुईंग समथिंग मिनिंगफुल. ओके, पैसा कॅनॉट बी एव्हरीथिंग. ज्याच्याकडे 2 एकर शेती आहे तो सगळ्यात श्रीमंत माणूस पुढच्या 10 वर्षात असणार आहे, हे तुम्ही लिहून घ्या. मग त्या शेतीमध्ये काय करायचं हे त्याने ठरवलं पाहिजे असं. त्यामुळे नुसतं पैशाच्या मागे लावून काय फायदा नाही. मला असं वाटतं की पैसा म्हणजे आनंद आहे असं तर अजिबात नाही आहे. त्यामुळे सिटीजमध्ये ते चाललंय ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. एक्झॅक्टली. द्यायला लागले आता कोविड नंतर. जेनझी जनरेशन आता ते झालेलं आहे, मिलेनियन आणि जेनझी, तर ते वळत आहेत ह्या गोष्टींकडे. हां, सो याला खूप वेळ लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो अजून 20 वर्ष लागतील हे सगळं त्या लेवलचं व्हायला. 20 वर्ष लोक पैशाच्या मागे धावणारच आहे, पण देर विल बी वन टाईम वेअर पीपल विल फील की पैसा नाही, मला मेंटल सॅटिस्फॅक्शन, मेंटल पीस आणि काहीतरी मिनिंगफुल करायचं आहे लाईफमध्ये, त्याच्या मागे बरेच लोक होतील. सो दॅट इज वॉट आय फील की दॅट्स वेअर वी शुड हेड टुवर्ड्स. जेही आपले लोक पॉडकास्ट बघताय त्यांना म्हणजे बाप कंपनीमध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटी काय आहे, किंवा त्यांना जर शिकायचं असेल काही गोष्टी, त्यांना यायचं असेल तर कसं यायचं, त्याचं एक थोडंसं आपण एक्सप्लेनेशन द्या की कसं कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्याकडे कसं येऊ शकतो. आम्ही आता बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतोय. ऑफकोर्स त्याचं लेवल चेंज होते, कारण आफ्रिकाचा आता बिझनेस आम्ही ओपन करतोय, त्याच्यानुसार होणार. इंडियन गव्हर्नमेंटमध्ये बरंच काम आहे, त्याच्यानुसार होणार आहे. आमच्याकडे येणारे मुलं मी 10वी आणि 12वी नंतर घेतो, कारण 2-3 वर्ष ते मुलं आमच्यासोबत राहिले की त्यांचं पूर्ण प्रॅक्टिस होऊन जाते. त्यामध्ये जर कोणाला जॉब लागलं तर आम्ही प्रेमाने जाऊन देतो, कारण ती फॅमिली सेट होते. पण मी असं बघितलं की काही पॅरेंट्स मुलांना टाकतायत त्यांचे लग्न व्हावेत किंवा त्यांना एक जॉब असे मी सिच्युएशन बघितल्यात, आणि त्यामुळे ते मुलं तेवढे सिरियस नसतात. आता ह्या वर्षापासून आम्ही काय केलं आहे की इंटर्नशिप्स ओपन केल्यात. आमच्याकडे जवळजवळ 100 इंजिनिअरिंगचे इंटर्न आहेत. ते असे लोक आहेत की ते इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आहे, 5 ते 10 लाख रुपये खर्च झाला आहे, पण जॉब नाही मिळाला आहे. मग ते कंपनीत येतात. त्यातले बऱ्याच मुलांना आमच्याकडे इंटर्नशिप केल्यानंतर खूप लोकांना जॉब पण लागलेत. आणि काही मुलं आम्ही हँडपिक करतो त्यातले, कारण त्यांना नीड असते, गरज असते कामाची, त्यांच्यात एक पॅशन असते आणि एक मॅच्युरिटी आलेली असते की बाबांनो बाहेरचं मार्केट खूप खराब आहे, इथे आपण मेहनत केली पाहिजे. त्यामुळे आता ते एक आम्ही ओपन केलं. तर इंटर्नशिपमधून आम्ही बरेच लोक पिक करणार आहोत जे आमच्या गरज आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की बाप कंपनीत जर तुम्हाला यायचं असेल तर आमच्याकडे आता आम्ही IT मध्ये तर वेकन्सीज आहेतच. वेकन्सी इन द सेन्स तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. माझ्याकडे 4-5 हजार रेझ्युमे येतात वर्षाला, त्या मुलांना तसं त्या लेवलचं नॉलेज नसतं जे आम्हाला हवं आहे. आणि ते प्रत्येकाला माहिती आहे. मुलं पुण्या मुंबईत जातात, 2-3 महिन्याचे क्लासेस करतात आणि त्यांना जॉब हवं असतं. बट दॅट इज नॉट समथिंग विच वी वॉन्ट समवन की जो ॲक्च्युली प्रॅक्टिकली गोष्टी करेल, आमच्या क्लायंटला ज्या लेवलचं काम हवं आहे तेवढं करेल, किंवा आमचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती तो करेल. म्हणजे त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आता ॲग्रिकल्चरल इंटर्न घेतो आहे, कारण त्याच्यामध्ये मॅसिव्ह एक्सपेरिमेंट्स आम्ही करतो आहे. ते जर आले तर त्यांना एक अपॉर्च्युनिटी असेल की आमच्याबरोबर लॉंग टर्म. ॲग्रिकल्चरसाठी तुमच्याकडे कोणते मुलं शकतो, म्हणजे 10वी-12वी शिकलेले किंवा आणखी कोणते क्रायटेरिया? ॲग्रिकल्चर इंटर्नमध्ये आमचा काही क्रायटेरिया नाही, बट आय एम लुकिंग फॉर म्हणजे BSc ॲग्रिकल्चरचे जे मुलं आहेत तर त्या मुलांनी जर आमच्याकडे अप्लाय केलं तर आम्ही आता जवळजवळ 300-400 एकरमध्ये काही एक्सपेरिमेंट्स करतोय. आणि ऑफकोर्स आम्ही शेतीला कॉर्पोरेट लेवलने करायचा विचार करतोय. आणि वी आर टाईंग अप विथ सम इंटरनॅशनल कंपनीज फॉर ऑल द एक्सपोर्ट्स अँड प्रोसेसिंग. तो आमचा एक उद्देश आहे, ते मुलांनी आमच्याकडे यायला पाहिजे. म्हणजे ITच्या व्यतिरिक्त आम्ही ते एक काम करतोय. ज्यांना आता बाप कंपनीबद्दल जी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती आपल्या पॉडकास्टच्या खाली कॅप्शनमध्ये आपण त्याच्या लिंक्स वगैरे अपलोड करून देऊ. ज्यांना तुम्ही संपर्क साधू शकता, ज्यांना कोणाला कंपनीशी संपर्क साधायचा आहे, ज्यांना जॉब करायचा आहे किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी खाली लिंकला रेफर करा. एक शेवटचा माझा प्रश्न आहे. सिस्टमवरती आहे
आपलं जे सिस्टम आहे त्याच्यावरती आपण एकंदरीत बघितलं असेल की आत्ता जो नीटचा पेपर फुटला आणि आत्ताच अलीकडंच TETचा पेपरसुद्धा फुटलेला आहे, तर याच्यामध्ये सिस्टम कुठंतरी कॉलॅप्स होतं की किंवा ते फेल्युअर आहे का? कारण मुलं एवढ्या वर्षापासून तयारी करताय नीटची म्हणा किंवा ह्या गोष्टीची आहे, सर्वसामान्य शेतकरी मुलं त्यामध्ये सुद्धा आहेत आणि हा असा पेपर फुटल्यानंतर जे लोक पेपर विकत घेतात तेच लोक पास होतात किंवा तिथे सर्वसामान्य लोकांना चान्स मिळत नाही. याच्यामध्ये सरकारचा किंवा सिस्टमचा किती मोठा फेल्युअर आहे किंवा ह्या गोष्टी कशा प्रकारे आपण त्या सरकार याच्यावर म्हणजे टाळू शकतो किंवा त्याच्यावर काय सोल्युशन काढू शकतो? एक तुमचं एकंदरीत त्याच्यावरती काय मत आहे? सिस्टमबद्दल मी टोटली अगेन्स्ट आहे. कारण तुम्ही जर बघताय आता तुकाराम मुंडेंच्या बातम्या तुम्ही ऐकतच असाल. बरोबर. येस. हे FDA डिपार्टमेंट आणि हे IAS पोझिशन काय आता नवीन ओपन झाले नाही, असं नाही, exactly. हे वर्षानुवर्ष आहे. बरोबर. आज शेतकऱ्यांच्या दुधाला 40 रुपयाचा भाव मिळायला लागलाय. का मिळायला लागलाय? कारण ते स्कॅम्स पकडले गेले, स्कॅम बंद झाले, बेसिल बंद झाले. सो तुम्हाला हजारो तुकाराम मुंडे पाहिजे सध्याच्या सिच्युएशन. बरोबर आहे. करेक्ट. इथे प्रत्येक ठिकाणी प्रचंड स्कॅम आहे. आपण कोणालाच दोष देऊ शकत नाही वैयक्तिकरित्या. बरोबर आहे. अगदी म्हणजे एखाद्या सरकारी ऑफिसमधल्या शिपायापासून तर वरिष्ठ अधिकारी तिथला पर्यंत. IAS अधिकारी आणि तिथला मंत्री सगळे करप्ट आहे. आय एम बिईंग व्हेरी वोकल अबाउट इट की सिस्टम पूर्णपणे बदलण्याची गरज आहे आणि ते होणार नाही सहजासहजी. त्याच्यामध्ये आशय तुकाराम मुंडे तयार व्हायला पाहिजे. त्यांनी सगळ्यांना धारेवर धरलं पाहिजे, तेव्हा गोष्टी होणार आहे. आता नीटचा पेपर मंत्र्यांनी फोडला का? नाही. तिथे कोणीतरी शिक्षक होता, कोणीतरी पालक होता, ज्याला कुठेतरी स्वतः ग्रीड तयार झाली की माझ्या मुलाला ॲडमिशन मिळालं पाहिजे. तो शिक्षक होता, त्याला असं वाटलं की मला 1 करोड मिळायला पाहिजे आणि पैशाच्या हवासापायी सगळं झालंय किंवा एखाद्याचं. तर ही सिस्टमच जबाबदार आहे याला. जर तुम्ही हे शिकवू शकत नाही, म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हालाही माहिती आहे की MBBSचे कॉलेज कोण चालवतंय? करेक्ट. एका सीटची फीस किती आहे? 20 कोटी रुपयापर्यंत इन्कम आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हे सगळा धंदा आहे. करेक्ट. जोपर्यंत आपण ह्या पूर्ण सिस्टमला रिवॅम्प करत नाही आणि ते होणार कुठे? ब्युरोक्रॅट्स. पहिल्यांदा त्यांची जबाबदारी असते IAS अधिकारी किंवा सगळे अधिकारी आहेत ते धारेवरती आले पाहिजे. कारण ते कदाचित मंत्र्यांनाही बोट ठेवू शकतात त्यांच्या, पण ते होत नाही. त्यांचं काम आहे, त्यांनी शपथ घेतलेलं असतं ते करत नाही. पॉलिटिकल नेते निवडून आल्यानंतर त्यांनी 5 कोटी इन्व्हेस्ट केले, 10 कोटी इन्व्हेस्ट केले, त्यांना ते रिकवर करायचे असतात कुठून तरी. टक्केवारीचे गेम सगळीकडे चालू आहे. त्यामुळे सिस्टममध्ये तुम्ही कसं बदलणार? म्हणून आजचा युथ आमच्यासारखे काय विचार करतात, चला बाहेरचा विजा घेऊया, बाहेरच्या कंट्रीमध्ये सेटल होऊया. दे डोंट वॉन्ट टू गेट देमसेल्स डर्टी आणि त्यांचं फ्युचर जनरेशन प्रॉब्लेममध्ये नाही टाकायचं त्यांना. म्हणून ते बाहेर निघून जातात. मंत्र्यांचे पोरं कुठे शिकतात? ते इंडियात शिकतात का? नाही शिकत. ते बाहेर शिकतात. त्यामुळे ही सिस्टम पूर्णपणे बदलण्याची गरज आहे. आणि ते कोण करू शकतं माहिती आहे का? तुमच्या आमच्यासारखे लोक. एक ऑल्टरनेट सिस्टम तयार करून. म्हणजे आज जर मी म्हटलं की नाही मला पाणी पाहिजे, मला पाटाचं पाणी आणून द्या, आमच्याकडे पाट करा, पॉसिबल आहे का? ते मंत्री करायचे तेव्हा करतील. करेक्ट. शक्य असत तर करतील, नाही तर करणारही नाही. पण तोपर्यंत आपण हातावरती हात ठेवून बसणार आहे का? नाही बसू शकत. यू हॅव टू क्रिएट अन ऑल्टरनेट फॉर दॅट. मी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करू शकलो असतो. बरोबर. पण मला परमिशन मिळतील की नाही ते कोणाच्या हातात आहे? सिस्टमच्या हातात आहे. मग मी ऑल्टरनेट शोधला की त्याला पर्याय काय आहे. जर मी थांबून राहिलो असतो तर आज 4 वर्ष मी फक्त सरकारी कार्यालयाच्या फेऱ्याच मारत असतो आणि मला अजूनही इंजिनिअरिंगचं परमिशन मिळालं नाही. पण मी ऑल्टरनेट शोधला. मी तेच आमच्या गावातील लोकांना सांगतो की आपण ऑल्टरनेटचा विचार करूया. तुम्ही प्रत्येक गोष्टीला पॅरलल सिस्टम उभी केली पाहिजे, तेव्हा कुठेतरी बदल होणार आहे, नाहीतर नाही होणार. म्हणजे ब्लेम करत राहण्यापेक्षा आंदोलन करणारे किंवा सिस्टमला ऍप्लिकेशन्स पाठवणारे, अर्ज करणारे काय मिळाले? काहीच नाही मिळालं. त्यांनी ते सोडून दिलं पाहिजे. आणि मी म्हणतो की म्हणजे आज 10% लोक हे आहे ना बाहेर दिसणारे, ते 10%. 90% चांगले लोक घरात बसलेले, ते फक्त काय विचार करतात की कशाला या सिस्टमच्या अगेन्स्ट जायचं, काय होणार आहे. पण ते 90% जेव्हा बाहेर येतील ना, ते 10% तुम्ही याचं नेपाळचं उदाहरण बघितलं. हो, नेपाळचं उदाहरण पूर्ण जनजीने सगळं हातात घेतलंय पूर्ण. हा, म्हणजे त्यांनी तो रिव्हॉल्ट केला आणि त्याच्या इंडियात ते शक्य आहे का? नाही. इंडिया खूप मोठी कंट्री आहे, त्यामुळे तिथे पॉसिबल नाही तसा रिव्हॉल्ट होणं. पण मग लोकांनी आता खूप सारे NGOs काम करतात. NGOची एखादी सुपर NGO आहे का? नाही. मी NGO चालवतो, मला वाटतं माझंच नाव पुढे आलं पाहिजे. बरोबर. तुम्ही NGO चालवत, तुम्हाला वाटतं तुमचंच नाव फेमस झालं पाहिजे. इथे पण ग्रीड आहे लोकांमध्ये. तुम्ही जरी सोशल काम करत असाल तरी तुमचा स्वार्थ काय आहे की माझंच नाव मोठं झालं पाहिजे. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही बदलू शकत सिस्टम.
कंक्लूड. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या Thank you. पॉडकास्टमध्ये येऊन तुमची फार माहिती शेअर केलीबद्दल आमच्या व्ह्युअर्सना पण फार त्याची मदत होईल. तर आम्ही आभारी आहे तुमचे. टीमकडून तुमचे धन्यवाद.